नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर बघा मित्रांनो, जगविख्यात फुटबॉलपटू जे काही फुटबॉल रसिकांचा देव लिओनेल मेसी सध्या भारत दौऱ्यावर आहे. अर्जेंटिनाचा तारांकित फुटबॉलपटू 38 वर्षीय मेसी बरोबर त्यांचे बार्सिलोना फुटबॉल क्लबमधील सहकारी लुईस सुआरेझ, अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू रॉड्रिगो डी पॉल हे देखील भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांच्या कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली या महानगराच्या भेटी ठरल्या होत्या. मेसीची जादू जगभरात आहे, तशीच ती भारतातही आहे. त्यांची झलक पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमी जीवांचे रान करीत आहेत. कोलकात्यावासियांचे फुटबॉल प्रेम प्रसिद्ध आहे. गोट टूर अंतर्गत भल्यापाटे मेसी कोलकात्यात दाखल झाला. भारतीय फुटबॉलपटूचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये चाहत्यांनी मेसीची झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती. मोठ्या दराची तिकिटे काढून रस्टी स्टेडियममध्ये उपस्थित होते. 4,000 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंत या तिकिटाचा दर होता. ब्लॅकमध्ये 20,000 रुपये दराने तिकीट विकली गेल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु चाहत्यांना मेसीची झलक पाहायला मिळालेली नाही. मेसी मैदानात आला त्याला आयोजक, सेलिब्रिटी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेढले होते. मेसी मैदानावर थोडे अंतर चालत गेला आणि जयघोष करणाऱ्या प्रेक्षकांना अभिवादन केलं. सुरक्षा रक्षकांचा वेढा आणि सेलिब्रिटी सेल्फीसाठी गर्दी करत असल्यामुळे स्टेडियममधील स्क्रीनवर मेसीची झलक पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे चाहत्यांच्या निराशेचे संतापात रूपांतर झाले. प्रेक्षकांनी मैदानावर बाटल्या फेकल्या, खुर्च्यांची मोडतोड केली. काही ठिकाणी जमावाने अडथळे तोडून मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे मेसी मैदानाची फेरी पूर्ण न करताच नियोजित वेळेआधीच मैदानाबाहेर निघून गेला. चाहत्यांचा संताप अनावर झाल्याने मेसीला सुरक्षितरित्या मैदानाबाहेर काढण्यात आले. पहिल्या टप्प्यातच मेसीच्या दौऱ्याला गालबोट लागलं. या साऱ्या प्रकाराबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माफी मागितली असून गैरव्यवस्थेपणामुळे मी व्यथित आहे असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती सुद्धा नियुक्त केली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असीम कुमार हे या समितीचे अध्यक्ष आहेत. समिती या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करेल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचवेल. पोलिसांनी या प्रकरणाशी गंभीर दखल घेतली असून आयोजक आहे शंताडू दत्ता याला अटक केली आहे. काही जणांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही अटकेची मागणी केलेली आहे. हिरमोड झालेल्या चाहत्यांच्या तिकिटांचे पैसे परत करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतलेला आहे. असे प्रकार वारंवार का घडतात ते कळत नाही, कारण ढिसाळ नियोजनामुळे देशात अनेक वेळा अप्रिय घटना घडलेल्या आहेत. जिथे गर्दी तिथे चंगराचिंगरी अशा प्रकार तर नित्याचे झाले आहेत. कोलकात्यानंतर मेसी हैदराबादात दाखल झाला. तेथील कार्यक्रमानंतर मुंबईत त्यांचे मोठ्या स्वागतात आगमन करण्यात आलं. देशाच्या फुटबॉल विकासात भर घालण्याच्या तसेच राज्यातील फुटबॉलपटूंना घडवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्र आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या प्रोजेक्ट महादेवा उपक्रमाचे रविवारी मेसीच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्रोजेक्ट महादेवाच्या पहिल्यांदा तुकडीसाठी निवड करण्यात आलेल्या 60 मुलांना मेसी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 5 वर्षाची पूर्ण शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या उपक्रमाला JSWचे पार्थ जिंदाल यांनी 75 लाख तर महिंद्रा यांनी 99,99,000 रुपयाचे अनुदान दिले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावान फुटबॉलपटूंना शोधणे, त्यांना घडवणे आणि सक्षम करणे हा महादेवा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर वानखडे स्टेडियमवर मेसी दाखल झाला. एरवी सचिनच्या जयघोषाने निनादणारा वानखडे मेसीच्या घोषणाने भरून गेला. मेसीने संपूर्ण वानखडेला फेरी मारत चाहत्यांना अभिवादन केले. त्यांनी स्वतःची स्वाक्षरी केलेले फुटबॉल चाहत्याच्या दिशेने मारले. कोट्यावधी चाहत्यांच्या मनावर
राज्य करणाऱ्या मेस्सीला याची डोळा पाहण्याचे भाग्य मुंबईकरांना लाभले. कोलकाता येथे सुरक्षा व्यवस्थेच्या 3:13 वाजले असताना मुंबईत कसे चित्र राहील याची चिंता होती. परंतु मुंबई पोलीस आणि मुंबईतील दर्दी फुटबॉल प्रेमींनी या सोहळ्याचे यशस्वी आयोजन करून दाखवले. मेस्सीला सचिनने 10 नंबरची जर्सी भेट दिली. मेस्सीने सचिनला फुटबॉल भेट दिला. मेस्सीच्या 10 क्रमांक असलेल्या अर्जेंटिना, बार्सिलोना आणि इंटर मियामीच्या जर्सीने वानखेडेचा परिसर फिरून गेला होता. 2011 मध्ये मेस्सी कोलकाता येथे सॉल्ट लेक स्टेडियममध्ये सामना खेळण्यासाठी आला होता. त्यानंतर तो प्रथमच 14 वर्षांनी भारतात आला आहे. 2022 मध्ये मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे मेस्सीची गणना फुटबॉलमधील महान खेळाडूंमध्ये केली जाऊ लागली. रविवारी मेस्सीने वानखेडेवरील काही लहान मुलांसह फुटबॉल खेळण्याचा आनंद देखील लुटला. या अनोख्या क्षणामुळे भविष्यात भारतातील युवकांना फुटबॉलकडे वळण्याची प्रेरणा मिळेल यात शंका नाही. मेस्सीने भारताचा माजी फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीसोबत गप्पा मारल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली. वानखेडेवर 2 महान खेळाडू मेस्सी आणि सचिन तेंडुलकर यांना एकच मंचावर पाहण्याचे भाग्य मुंबईकरांना मिळाले. परंतु कायम चर्चेत असलेल्या आणि राहिलेल्या अमृता फडणवीस यांचा चिंगम सगळत जो त्यांनी मेस्सी बरोबर सेल्फी घेतला तो मात्र मोठ्या चर्चेत राहिला. आणि पुढे देवेंद्र फडणवीस यांनी मेस्सी याला अजिंठा लेण्यातील बोधिसत्व पद्मपाणी या प्रतिमेची भेट दिली. प्रथमदर्शनी ही घटना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव करणारी वाटते. मात्र या घटनेने काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. बोधिसत्व पद्मपाणी हे केवळ कलाकृती नाही, ती करुणा, मानवतावाद आणि समतेचा विचार मांडणाऱ्या बौद्ध परंपरेचे प्रतीक आहे. अजिंठा लेणी हा महाराष्ट्राचा आणि भारताचा जागतिक वारसा आहे. त्यामुळे अशी भेट देणं चुकीचे किंवा आक्षेपार्ह ठरत नाही. परंतु प्रश्न आहे तो निवडीचा, वेळेचा आणि राजकीय संदर्भाचा. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते देशांतर्गत राजकारणात प्रामुख्याने हिंदुत्ववादी ओळखीवर भर देताना दिसत आहेत. राम मंदिर, धर्म हे शब्द निवडणुकीच्या राजकारणात केंद्रस्थानी असतात. मात्र आंतरराष्ट्रीय पाहुण्यासमोर किंवा जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करताना अचानक बौद्ध मूल्याचा संदर्भ पुढे येतो. ही विसंगती योगायोग आहे की जाणीवपूर्वक आखलेली रणनीती हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. बौद्ध ही जागतिक स्तरावर स्वीकारली गेलेली वादविरहित आणि सॉफ्ट पॉवरचे प्रतीक असलेले एक प्रतिमा आहे. त्यामुळे मेस्सी सारख्या जागतिक व्यक्तिमत्वाला धार्मिकदृष्ट्या संवेदनशील किंवा राजकीय वाद निर्माण करणारी प्रतिमा देण्याऐवजी बोधिसत्व पद्मपाणी देणे हे सुरक्षित वाटले असावे देवेंद्र फडणवीस यांना. असो, इतकाच व्हिडिओ होता मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.